नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ येत्या 13 मे रोजी संपतो आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेची निवडणूक लढतील का याची उत्सुकता आहे. त्यांच्या पुनर्निवडीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की उद्धव पुन्हा लढतील का, उद्धवची इच्छा असेल का पुन्हा लढायची. तर सध्या महाविकास आघाडीची टाईट पोझिशन आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह एकूण 9 आमदारांचा विधान परिषदेचा कार्यकाळ येत्या लवकरच संपतोय. म्हणजे 5 वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक झाली होती ही विधान परिषदेची, तेव्हा महाविकास आघाडीला 5 जागा मिळाल्या होत्या आणि भाजपला 4 जागा मिळाल्या होत्या. पण आज चित्र वेगळं आहे. आज भाजपची ताकद वाढली आहे. 235 आमदार आहेत भाजपकडे, तर महाविकास आघाडीकडे फक्त 48 आमदार आहेत. त्यात उबाठाचे फक्त 20 आमदार आहेत. आता विधान परिषदेवर निवडून यायचं तर किमान तुम्हाला 29 जागा पाहिजेत, 29 मतं पाहिजेत. म्हणजे 29 मतांचा कोटा आहे. पुन्हा निवडून यायचं असेल तर तुम्हाला 29 आमदारांची मतं लागतील. महाविकास आघाडीकडे फक्त जेमतेम संख्याबळ आहे. त्यामुळे सध्या काँग्रेस ठाकरेंच्या मदतीला धावेल का यावेळेला, काँग्रेसच्या मदतीला तयार होईल, काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या मदतीला तयार होईल का. तर सध्या वातावरण वेगळं आहे, राजकारण वेगळं आहे. त्यामुळे काँग्रेस मदतीला तयार होईल का, इथपासून प्रॉब्लेम आहे. ते एकूणच उद्धव ठाकरे यांची कोंडी होऊ शकते. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे विधान परिषदेला उभं राहायचा जुगार खेळतील का. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले नंतर 2.5 वर्षात त्यांना घरी जावं लागलं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं मी आमदारकी सुद्धा सोडतोय. पण त्यांनी आमदारकी सोडली नाही. हे विशेष. त्यामुळे यावेळेला उद्धव इच्छुक असतील का आमदारकीसाठी, पुन्हा एंट्री मारतील का विधान परिषदेत. कारण तसंही उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत म्हणजे काय रेकॉर्ड म्हणून त्यांना ते आमदारकी तिथे बसायला जागा पाहिजे. तसे ते विधान सभागृहात फार कमी जातात. त्यामुळे यावेळेला चर्चा विषय हाच आहे की उद्धव पुन्हा लढतील का. येत्या एप्रिलमध्ये राज्यसभेच्या 7 जागा रिकाम्या होत आहेत. त्यात शरद पवार सुद्धा रिकामे होत आहेत. त्यांच्याही तिकिटाचे वांदे आहेत. त्या राज्यसभेत 7 जागा रिकामे होत आहेत. त्यावेळीची राजकीय समीकरणं कशी असतात त्यावर उद्धव ठाकरेंचं विधान परिषदेचं भवितव्य अवलंबून असेल. जर ठाकरेंच्या 20 आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी यांना पाठिंबा दिला तर बदल्यामध्ये विधान परिषदेची 1 जागा ठाकरेंना मिळू शकते. जर म्हणजे ठाकरेंच्या आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत
काय भूमिका घेतली त्यावर त्यांची विधान परिषदेची जागा अवलंबून आहे. राज्यसभेत शरद पवार रिकामे होत आहेत, अजून बरेचसे रिकामे होत आहेत. शरद पवारांना पुन्हा संधी मिळते का? कारण शरद पवारांच्या पक्षाचे सध्या आमदार कमी आहेत, नगण्य आहेत. आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी सध्या शरद पवारांना पाठिंबा देईल का? हाही प्रश्नच आहे. कारण सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या, उपमुख्यमंत्री झाल्या आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेचा राजीनामा देऊन त्या इकडे येतील. सुनेत्रा पवारांना विधान परिषद किंवा विधानसभा लढावी लागेल, इकडे निवडून यावं लागेल. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची जी जागा रिकामी होईल तिथे पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांचाच मुलगा आहे, सुनेत्रा पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवायचं ठरत आहे. त्यामुळे एकूणच या 2-3 महिन्यामध्ये राजकीय समीकरणं कशी तयार होतात त्यावर सारा खेळ आहे. शरद पवार रिकामे होत आहेत, ठाकरेंचा पाठिंबा म्हणजे उभाटाचे जे 20 आमदार आहेत त्यांचा पाठिंबा शरद पवारांना मिळाला तर काही वेगळं गणित तयार होऊ शकते. शरद पवारांचा पाठिंबा मिळाला तर ठाकरेंचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. म्हणजे ठाकरेंचा पाठिंबा पवारांना मिळाला तर असं एकूण गुंतागुंतीचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत उद्धव पुन्हा विधान परिषदेत एंट्री मारतील का? एंट्री मारायची धडपड करतील का? काँग्रेस त्यांच्या मदतीला तयार होईल का? आणि मग शरद पवारांचं काय होणार हे एकूण सध्या चर्चेचा विषय आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.